आता ही एकंदरीत योजना जर तुम्ही समजून घेतली तर लक्षात घ्या सगळ्यांना की बरेच शंका आहेत, बरेच चुकीच्या पद्धतीने काय काय जण महाराष्ट्रात तरुण करतायत, काय जण याला एजंट्स कारणीभूत आहेत, नेट केबल कारणीभूत आहेत चुकीचा अपलोड करण्यामध्ये. माझ्या ऑफिसला जर अण्णासाहेब पाटील महामंडळ जर योजना तुम्ही बघितली, माझ्या ऑफिसला कामकाज होतं महामंडळाचं ऑनलाईन. माझं ऑफिस पलूसमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये आहे. तर काय होतं की रोज एकाच दोन लाभार्थी मला फोन करतात, काय जण मला ऑफिसला येतात की 6 महिन्याला व्याज परतावा नाही, 1 वर्ष झाले व्याज परतावा नाही, हे तर ह्या एजंटकडे दिलं, त्या नेट कॅबिनमध्ये दिलं, त्यांनी अपलोडच केलं नाही. 2-2 वर्षापासून लोकांना गंडवलं जातं. म्हणजे लक्षात घ्या की ह्याला कारणीभूत सुद्धा लाभार्थी म्हणून तुम्ही सुद्धा आहात. तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे की ज्याच्याकडे आपण प्रोक्लेम करतोय, ज्याच्याकडे आपण ऑनलाईन प्रोसेस करतोय, त्याला काही येतंय का, त्याला माहिती जर देतोय त्याला अधिकृत माहिती त्याला देता येते का, त्याला सगळं त्या महामंडळातलं माहिती आहे का उगाच कागदपत्र घ्यायचं अपलोड करायचे. त्याच्यामुळे असं करू नका, योग्यरित्या माहिती घ्या. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ऑफिसेस आहेत, महामंडळाच्या अधिकृत ऑफिसेस आहेत, जिथं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी भेट घेऊ शकता. मला धाराशिव मधून फोन येतो, कुठून नाशिक मधून फोन येतो, कुठून यवतमाळ मधून फोन येतो आणि मला विचारलं जातं की साहेब मला 6 महिन्याला व्याज परतावा आला नाही, काय करू. आता मी कसं सांगणार, काय करू. सांगली जिल्ह्यात बसून मी यवतमाळचा प्रश्न कसा सोडवणार. तुम्हाला त्या यवतमाळ जिल्ह्याच्या ऑफिसला जाणं गरजेचं आहे ना, तुम्ही जर काही चूक झाली असेल तर. सांगली जिल्हा किंवा सांगली जिल्ह्याच्या आसपास जर कोणा या ऑफिसला येत असेल तर मी 100% त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो किंवा केलेले सुद्धा आहे. बरेच प्रकरण तुम्ही सॉल्व्ह करून दिलेत माझ्या ऑफिसमधून. पण कसं आहे, मलाही लिमिटेशन्स आहे. त्याच्यामुळे नवीन करत असताना तुम्ही व्यवस्थित करणं गरजेचं आहे. नवीन असेल तर तुम्ही माझ्या ऑफिसला या, मला सुरुवातीपासून आपल्याला करता येईल व्यवस्थित.